नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी CBSE बोर्डचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामधला एक क्वेश्चन आहे, राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग रिएक्शन्स। तर त्याच्यामधली एक रिएक्शन आहे, ती कशी लिहायची ते आपण बघूया। जरी हा 10वी CBSE बोर्डच्या पुस्तकामधला क्वेश्चन आहे तरी सुद्धा हा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी असलेला असा प्रश्न आहे। सेम क्वेश्चन तुम्ही महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल। तर आपण सुरुवात करूया। तर सुरुवात करण्यापूर्वी एकदा मी तुम्हाला सांगते, स्वस्तिक एज्युकेशन बाय स्वाती वजे नावाचं माझं YouTube चॅनल आहे, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आता हा एरो, हा या साइडला त्याची डायरेक्शन आहे। इकडे जे लिहिलेले आहेत ते आहेत रिएक्टंट्स, इकडे लिहिलेले आहेत ते आहेत प्रोडक्ट्स। रिएक्टंट आहेत ते सेपरेट केलेले आहेत, मध्ये प्लसचं साइन घेतलेलं आहे। आता रिएक्टंट कॅल्शियम हायड्रॉक्साइड कसा लिहायचा बघा, कॅल्शियम Ca, हायड्रॉक्साइड OH। तर हायड्रॉक्साइड हा काय आहे, रॅडिकल्स म्हणजे काय म्हणूया, ग्रुप ऑफ ॲटम्स की ज्याच्यावरती चार्ज आहे। कॅल्शियम मेटल आहे माहितीये तुम्हाला, व्हॅलन्सी आहे 2, याची व्हॅलन्सी आहे, व्हॅलन्सी किंवा OH हा जो हायड्रॉक्साइड ग्रुप जो आहे त्याच्यावरती असतो एक निगेटिव्ह चार्ज। आता हा आपण क्रॉस केला तर Ca येतील 1 आणि OH येतील 2, त्यामुळे कॅल्शियम हायड्रॉक्साइड आपण लिहितो CaOH2, हा झाला कॅल्शियम हायड्रॉक्साइड। नंतर कार्बन डायऑक्साइड, कार्बन म्हणजे C, डाय म्हणजे 2, ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन, हा झाला CO2, हा झालेला आहे कार्बन डायऑक्साइड। आता जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट मध्ये, इथे प्रोडक्ट मध्ये आहे वॉटर म्हणजे H2O माहिती आहे। मग काय, तो कॅल्शियम कार्बोनेट, जसा कॅल्शियम हायड्रॉक्साइड होता तसा कॅल्शियम, आणि हा आहे कार्बोनेट। जसं मी OH या ग्रुप बद्दल माहिती मगाशी सांगितली तसा कार्बोनेट हा पण एक ग्रुप आहे। आता या कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आणि या कार्बोनेट वरती सुद्धा 2 निगेटिव्ह चार्जेस असतात, तर त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला झाला CaCO3। तर पहिल्यांदा काय केलं मी, जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्या गिवन इन्फॉर्मेशन वरून रिएक्टंटचा फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला आणि प्रोडक्ट जे आहेत त्याचा केमिकल फॉर्म्युला लिहिलेला आहे। आता काय करूयात बघा, कॅल्शियम रिएक्टंट मध्ये कॅल्शियम आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे। कॅल्शियम किती आहे 1, ऑक्सिजन हे OH आहे ना, इथे 2 ने मल्टिप्लाय करणार मी, हे 2 प्लस हे 2, ऑक्सिजन झाले 4, हायड्रोजन झाले 2 आणि कार्बन झाला 1। आता मी काय करते, प्रोडक्ट साइडला येते, कॅल्शियम, ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन। इथे कॅल्शियम झाला 1, ऑक्सिजन हे 3 प्लस हा 1, ऑक्सिजन झाले 4, कार्बन हा झाला 1 आणि हायड्रोजन झाले 2। तर बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी काय केलं, रिएक्शन पाहिली, केमिकल फॉर्म्युले बघितले आणि रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला जे कोणी एलिमेंट्स पार्टिसिपेट झालेले आहेत, मेटल्स नॉन मेटल्स, तर त्यांची संख्या किती आहे ते बघितलं आणि मग मी आता ते बॅलन्स करणार आहे। पण इथे मला काय लक्षात येतंय बघा, ही जर का आपण LHS म्हटली आणि ही RHS म्हटली तर तुम्हाला असं लक्षात येईल की दोन्ही साइडला जे कोणी एलिमेंट्स आहेत त्यांची संख्या समान आहे, याचा अर्थ हे इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही केमिकल रिएक्शन्स लिहून मग ते बॅलन्स कसं काय करायचं याची प्रॅक्टिस करून केमिस्ट्रीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवू शकता। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे अशी जर का रिएक्शन तुम्ही पाठ केली तर ती विसरण्याची शक्यता किंवा तो धोका जास्त असतो। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। थँक्यू।